कल्याणमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचा आरोप आहे। विद्यार्थ्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडलाय। वेगवेगळी प्रकरणं आता समोर येत आहेत। हायकोर्टाच्या ऑनलाईन परीक्षेत हा गोंधळ उडालाय। मात्र विद्यार्थ्यांच्या सोबत एकीकडे अन्याय झाला असताना प्रशासनाकडून त्यांना चुकीची आणि उडवाउडवीची उत्तरं दिले येत असल्यामुळे हे विद्यार्थी चांगले संतप्त झाल्याचा प्रकार समोर येतोय। हायकोर्टाच्या ऑनलाईन लिपिक परीक्षेत हा गोंधळ झालाय। आजपर्यंत असलेली ऑफलाईन परीक्षा अचानक ऑनलाईन झाली। मात्र ही परीक्षा कंडक्ट करताना योग्य साधनांचा वापर न केला गेला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। तुम्ही सगळे हुशार आहात। हाईकोर्ट की स्किल टेस्ट की टाइपिंग की एग्जाम थी और उसमें टेक्निकल ग्लिचेस इतने हैं। टाइम 11 o'clock को टाइम सबका साथ में एग्जाम स्टार्ट होना चाहिए था, वैसे नहीं हुआ। किसी का 11 o'clock को स्टार्ट हुआ, किसी का 11:10 को। मेरा खुद का 11 o'clock को लॉगिन करने के बाद लॉग आउट हो गया। मुझे सर को बुलाना पड़ा, फिर उन्होंने मेरा लेट लॉगिन किया। लेट लॉगिन करने के बाद लेट टाइम आधे टाइम में पैसेज लॉग आउट हो गया। आधे लोगों को बोला कि साइन करो, आधे लोगों को बोला स्टार्ट एग्जाम करो। स्टार्ट एग्जाम करने के बाद सब लोगों ने अलग अलग टाइम पे स्टार्ट किया। किसी को भी सीट नंबर वाइज नहीं बैठाया। मुझे बोला किधर भी जाके बैठो, जिसको जहाँ पे बैठना है वहाँ पे बैठो। मतलब पूरा मैनेजमेंट ही प्रॉब्लम था। दरम्यान कल्याणच्या विद्यार्थ्यांनी अभिजित दिपकेंशी फोनवरून यावेळी संवाद साधला। पाहूया। आंदोलन चालू आहे कल्याणला बरं। आता इथं संभाजीनगर मध्ये जे मुलं बसलेले ते आता मी त्यांच्यासोबत बसलेलो इथे आणि त्यांची डिमांड ही आहे की रिएक्झामिनेशन ही महाराष्ट्रभर झाली पाहिजे। बरोबर, तुमची तीच डिमांड आहे। तर तुम्ही तिथे बसून राहा, आम्ही इथं बसून राहतो। मी या विद्यार्थ्यांसोबत बसलेलो आहे आणि जोपर्यंत तुमची ही डिमांड पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण मागं सरकायचं आहे। चालेल चालेल, हो हो ठीक आहे। येस, एक मिनिट जे लोक कल्याणमध्ये बसलेले तुम्ही सगळे, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही मायक्रोफोनची गरज नाही आपल्याला। आंदोलन करायला मायक्रोफोनची गरज नाहीये। जंतर मंतर वरी माईक तोडला होता, त्यानंतर बसून राहिलो 30 दिवस। तर तुम्ही लोक जे काही आंदोलन करताय, संभाजीनगर मध्ये इथं मुलं बसलेले आहे बघा।